तुम्ही दिसला मागायचे मला तिथं तिकडून आणली तिकडे असतो पलीकडे ते पण आज इकडे मला उशीर झाला चला डोंगराच्या खाली असतो फार खालकडे होय तळात आज येतच आमच्या खाली वसते कुठं इथं खाली आपले उशीर टप्प्या इरिगेशन येतच खाली जमीन आमची होय सरकारी डोंगर ते डायरेक्ट वाट तुम्ही मग सारखं असशील इकडं काय डोंगर येऊ कोणाच नसतो एकदा दावणी मांडली की विषय सांग हो येतो आता दावणी घाणा करते म्हणलं तर काटाळा येते नको वाटतं काय आता इकडे करायचं झाडा वाटतं तर मंडळी ही रस्त्याने चालताना तुम्हाला असं कधी दिसलंय का आणि दिसलं असलं तर नक्की सांगा की हे काय आहे आणि कोणता किडा आहे. तर मित्रांनो 15 मिनिटाच्या अंतरानंतर आपण आलेलो आहे सुकाई देवीच्या मंदिरापाशी. हे समोर दिसतंय ते सुकाई देवीचं मंदिर. पहिल्यांदा चप्पल काढून जाऊया. हे इथं बसायसाठी व्यवस्था केली त्यांनी. ह्या गाड्या आहेत लोकांच्या आणि हे बघा मंदिरात आपण उघडणार आहे. हे तुम्ही बघू शकता आतमधनं मंदिर कसं आहे. आपल्याला आता नारळ वाढवायचा आहे. सुरुवातीला नारळ वाढवून घेऊया. आता नारळ वाढवून झालाय. आता प्रसाद म्हणून थोडंसं खोबरं आपण ठेवणार आहे. पाया पडूया. हे असं मंदिर आहे. आत्ताच मला वाटतं एक 2-3 वर्षापूर्वीच बांधकाम झालं ह्या मंदिराचं. आणि इथून आता मंदिरातून आता बाहेर निघाल्यानंतर आपण जाणार आहे डोंगरावरती. फायनली आता मंदिरातून बाहेर आल्यानंतर आता आपण जाणार आहे डोंगरात. म्हणजे डोंगरावरती आपण जाणार आहे फिरायला. चला तर मग जाऊया. ही जी वाट जाते ती सरळ डोंगरामध्ये जाते. हे बघू शकता तुम्ही वडाचं झाड केवढं मोठं आहे. आणि ही जी वाट जात्या ती डायरेक्ट डोंगरामध्ये जात्या. तर मंडळी ही रस्त्याने चालताना तुम्हाला असं कधी दिसलंय का आणि दिसलं असलं तर नक्की सांगा की हे काय आहे आणि कोणता किडा आहे. मी डोंगराच्या वाटेवर बरोबर आहे. तुम्ही बघू शकताय की हीच ती वाट ज्या वाटेने मी आता आलो होतो. बरोबर आहे. तर वर जायचं म्हणलं तर जरा रिस्कीच आहे कारण मी एकटाच आहे. जाऊया तरी पण रिस्क घेतल्याशिवाय पण निसर्गाचं सौंदर्य आपल्याला कळणार नाही. आणि ही आपण खाली पडलेली काठी आपण सेफ्टीसाठी घेणार आहे. चला तर मग जाऊया. ही तुम्ही बघू शकताय डोंगराच्या कडेला पण लोकांची रानं वगैरे आहेत. जनावरं वगैरे पण असणार आहेत इथं. सुरक्षेसाठी आपण घेतलेला आहे आपला हत्यार काठी.
तुम्ही जर खरंच निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही सांगू शकताय की हे झाड कशाचं आहे. जर तुम्हाला माहीत असलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. मी मगाचपासून मला वाटतं एक 20-25 मिनिटं झाले घरापासून इथपर्यंत चालत आलोय, पण मला एक पण झाड पेरूचं असं दिसलं नाही की त्या झाडाचं पेरू काढून खावावं. असं एक पण झाड मला दिसली असं एक पण झाड मला आत्तापर्यंत दिसलं नाही. मनात इच्छा होते की जाता जाता एखादं झाड दिसलं तर त्याचं पेरू काढून खावावं, पण एक पण झाड दिसलं नाही मला. ही बघा, ही तुम्ही बघताय झाडं वगैरे कापून टाकलेत खाली, आणि बरोबर माझ्या मागं डोंगर बघू शकता तुम्ही. कसलं म्हणजे एवढं निसर्गरम्य वातावरण झालंय ना. अजून पाऊस नाही, आज पाऊस नाही म्हणून तर आलोय. आणि जायचं आता असंच हळूहळू चालत चालत. वारं लय मोठं सुटलंय, लय जोरात सुटलंय वारं. जसं जसं हळूहळू पुढं जाईल तसं तसं लय वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला मिळतात. हे इथं एक शेड लागलंय, हे शेड बांधलंय इथं कोणीतरी. आणि माझ्या मागं तुम्ही बघू शकताय तो एवढा मोठा डोंगर, आणि डोंगरातील तसं ज्या त्या रानात भुईमुग नाहीतर सोयाबीनच पेरलेलं दिसतंय. दुसरे कोणतंच पीक नाही इथं, भुईमुग, सोयाबीन आणि ऊस. आता आपण जाणार आहे पुढं, चला माझ्या बरोबर. तुम्हाला अजून खूप काय काय दाखवायचं आहे. गावाकडे राहण्याची ही एक वेगळीच मजा आहे, जी तुम्हाला शहरात कधीच भेटणार नाही. शहरात एक वेळ पैसा जास्त असेल, पण असं निसर्ग सौंदर्य खूप कमी आहे. पुढं आल्यानंतर मला हे दिसलंय. तुमच्या इकडं तुमच्या भाषेत त्याला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. फायनली आपल्याला डोंगरावर जाण्याचा मार्ग म्हणजे रस्ता भेटलेला आहे. तर आपण आता जाणार आहे वरती डोंगरावरती. आणि इथून तुम्ही बघू शकताय की आमचं गाव. जरासं आपण थोडंसं वर आलोय आणि इथून पूर्ण सगळं चरेगाव दिसतंय. असंच आपण हळूहळू पाय टाकत टाकत वरती जाणार आहे.
आपण ना मगाशी तिथं खाली होतो, आता इथं वरती आलोय. मगाशी रस्ता सापडत नव्हता, पण आता रस्ता बरोबर गावलेला आहे आणि हळूहळू आता जायला लागणार आहे आपल्याला वरती. मित्रांनो, शहरात तुम्हाला अशी ट्रेकिंगची मजा कधीच भेटणार नाही. ट्रेकिंगची मजा जर तुम्हाला पाहिजे असली तर तुम्हाला गावाकडेच यायला लागणार. डोंगरावरती ट्रेकिंग करण्याची मजा हे फक्त गावाकडच्या मुलांनाच माहित आहे. पावसाचं वातावरण व्हायला लागले. एकदम खतरनाक वातावरण झालंय, खतरनाक. तर हळूहळू वरती जाणार आहे आपण, पूर्ण वरच्या टोकावरून तरेगाव कसं दिसते आणि एकदम मस्त फील घेणार आहे आपण वरती जाऊन. हे बघा खालचं. आत्ताशी आपण निम्म्या डोंगरावर आहे, निम्म्या डोंगरावरती आत्ताशी आपण आहे आणि तरी पण खालचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय कसला मस्त आहे. घरं वगैरे दिसतात गावातली. वर येईल तसं तसं वारं जास्त लागतंय. आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पूर्ण सगळं गाव दिसेल. मित्रांनो, हे सागवानाचं झाड आहे. तुम्हाला एक प्रयोग करून दाखवतो. ह्याच्या आधी तुम्ही कधी असा प्रयोग केलाय का? आणि तुम्हाला जर माहित असलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा. हे तर आपला प्रयोग म्हणजे सागवानाच्या झाडाचं आपण कवळे पान तोडणार आहे. हे असं तोडल्यानंतर हे असं तोडून हातावरती चोळल्यानंतर आपले हात पूर्ण लाल होतात. हे जर तुम्हाला माहित नसेल हे तुम्हाला माहित आहे का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. असे सागवानाच्या पानाचा चुरा करून हातावरती चोळल्यानंतर हात आपले लालगे होते. हे कोणाकोणाला माहित होतं ते कमेंट मध्ये सांगा. आणि ज्यांनी पहिल्यांदा बघितले त्यांनी पण कमेंट करून सांगा. मित्रांनो, डोंगरावर जो मध्यभागी झेंडा लावलाय
त्या झेंड्याच्या बरोबर जरा खालच्या बाजूला आहे मी. आणि इथून पालीचा डोंगर दिसतोय बघा, ते समोरचा तुम्ही बघू शकता इथनं. खूप मस्त जागा आहे मित्रांनो, खाली माणसाचा आवाज येतोय आणि जागोजाग वन्य विभागवाल्यांनी सागवानाची झाडं लावलीत. पूर्ण सगळं हिरवगार दिसतंय. पावसाळ्या सगळीकडं असंच. उगाच म्हणत नाहीत सातारा म्हणजे साताराच मित्रांनो. ढग पण भरून आले. आता बहुतेक मला वाटतं पाऊस येईल. आता त्या कड्यावरती जो झेंडा दिसतोय त्या झेंड्यापर्यंत आपण जाणार आहे हळूहळू. आता थोडा वेळ व्हिडिओ स्किप करतो कारण रस्ता जरा कठीण आहे. मोबाईल हातातून पडला, काय झालं, मी स्वतः पडलो. हे मित्रांनो बघू शकता तुम्ही मोराचा आवाज. मोर कसा वरडते. मित्रांनो त्या कड्यापर्यंत जाताना फक्त आपण मगाशी पलीकडे गेलो होतो त्या बाजूला रोड नाही, तर कड्यावर जाण्यासाठी फक्त ह्या बाजूला रोड आहे. तर आपण ह्या बाजूने आलोय आता आणि वरती जाण्यासाठी हाच फक्त एक रस्ता आहे. आणि वर जाताना जागोजाग हे अशा प्रकारचे दगड आहेत. त्या दगडांमुळे वरती जाणं सोपं होतंय. जरा बसलोय, दम लागलाय कारण चढ असल्यामुळं रस्ता खूप मोठा आहे. हळूहळू थांबत जायला लागते. चला तर मग जाऊया, हळूहळू जाऊया. या डोंगरावरून आपला उमरज पाटण, आपल्या घरासमोरचा रोड उमरज पाटण रोड तो पण दिसतोय. फायनली 20 पावलांचं अंतर आणि आपला कडा झेंडा जो की पोरांनी लावलाय तो दिसणार आहे आता आपल्याला. डोंगरात खूप माणसं गुरं वगैरे घेऊन आलेत. त्यांचा आवाज वगैरे, गुरांचा आवाज, मोरांचा आवाज. फायनली लय दिवसातून माझं म्हणजे इथे यायचं होतं. फायनली त्या झेंड्यापर्यंत मी पोहोचलोय. वारं खूप लागतंय. हा झेंडा आमच्या घराच्या मागल्या बाजूनं दिसतो. पूर्ण डोंगराच्या कडेवर, पूर्ण डोंगराच्या वर हा झेंडा लावलाय. आजचा पूर्ण दिवस मला वाटतंय इथंच जाईल. जरा एक 5 मिनिटं बसूया. आपण जो सुकाई देवीला नारळ फोडला होता तो जरा खाऊया कारण भुका पण लय लागले त्या. आणि आता
इथनं घरी जायचं म्हणल्यावर एक पाऊण तास तरी लागणार, अर्धा पाऊण तास तरी लागणार. त्यामुळे जरा वाईच खोबरं खाऊया, थोडा वेळ जरा बसूया. पाऊस पण यायला लागला आहे. निवारा तर आपल्याकडे आहे, बसायचं म्हटलं तर झाडाखाली आपण बसू शकतो. त्यामुळं वारं खूप येते. आपण जी मागाशी पिशवी आणली होती त्या पिशवीतनं खोबरं आणलं होतं, देवीला हे केलेलं, फोडलेलं, ते फोडलंय आत्ता. डोंगराच्या कडेवरनं हा जो दिसणारा निसर्ग आहे आणि खालची जी रान आहे ती बघण्यासारखी आहे. ती निसर्गरम्य दृश्य आहे, डोळ्यात भरून येणारा असं आहे. एकच नंबर वाटतंय. मला आधी सुरुवातीला वाटलं होतं की कशाचा तरी लाकडाचा खांब करून उभा केला असावं, पण तसं नाही. इथं आल्यानंतर कळालं की पूर्ण लोखंडी खांब आहे निम्म्यापर्यंत, आणि त्यामध्ये लाकडी बांबू टाकलाय. बांबू टाकून नंतर मग खाली हे विटेचं बांधकाम केलेलं आहे, आणि मग वरती झेंडा जोडलेला, पण वाऱ्यामुळे तो राहिला नाही, फाटलाय पूर्ण झेंडा तो. ते समोर दिसतंय ते हिरवं नेट लावलेलं, ते छोटस घर आमचं. ती समोर दिसतात त्या कंपन्या मोठमोठ्या, ती तासवडे MIDC, तासवडे MIDC. आणि ते दिसतंय ते तरेगाव, आणि ते चाफळ, आणि तसंच ते पुढं पवनचक्क्या वगैरे दिसतात, ते गमेवाडी. तुम्हाला कॅमेरामध्ये नाही दिसू शकत, त्या कॅमेरामध्ये नाही दिसणार त्या पवनचक्क्या. आपण कड्यावरती येताना ह्या खालच्या मार्गे आलो होतो, पण जाताना आपण ह्या बाजूने जाणार आहे. या बाजूने जवळ पडत आपल्याला जरा, म्हणजे येताना इकडून आलेलो आणि जाताना ह्या बाजूने जाणार आहे. हा रस्ता शोधत आपल्याला जायला लागणार आहे, कारण येताना आपण ह्या बाजूने आलो होतो आणि जाताना इकडून जाणार. जरा जवळ पडेल, पण रस्ता शोधत आपण जाऊया. व्हिडिओ जरा स्किप करतो, कारण घसरणीचा रस्ता आहे, आणि त्यात मी बोट पण घातलाय, लोफरचा बोट घातलाय, त्यामुळं पाय पण घसरू शकतो. शंभू माने इंदुली गावाला, इंदुली कुठेतरी हे कॉलेजला का? नाही आता ह्याच्यावर पाहिलं इकडं पवार, ती म्हातारी एक होती ती होती, ती होता शंभू काय नाव तुझ्या तोंडाकडे ती ओळख. त्याचे दुसरे आले दोघं, चाफळ साठच्या आणि या कुठल्या. तुम्ही दिसला मागायचे मला तिथं, तिकडून आणली तिकडे असतो पलीकडे ते, पण आज इकडे मला उशीर झाला. डोंगराच्या खाली असतो फार खालकडवाडी, होय तळात जायचं येतच आमच्या खाली वसते.
कुठं इथे खाली? आपले उशी टप्प्या इरिगेशन हेतच खाली जमीन आहे आमची. होय. सरकारी डोंगर ते डायरेक्ट वाट. तुम्ही मग सारखं असशील इकडं काय मग डोंगर? येऊ उन्हाळ्यात नसतो. एकदा दावणी बांधली की विषय संपला. हो, उन्हाळ्याचं काय तवा काय नसणार करायला डोंगर. असते ते आमची इथली, पण आम्ही नसतो. हे पण आता दावणी घाणा करते म्हणलं तर कटाळा येते नको वाटतं. काय आता इकडं करायचं आता वाटतं. फायनली मित्रांनो पूर्ण डोंगर फिरल्यानंतर आता आपण निघालोय परत घराच्या दिशेने. पूर्ण डोंगर फिरल्यानंतर आता आपण निघालोय घराच्या दिशेने खाली. डोंगरावरून आता आपण खाली उतरतोय. मगाशी जाताना गेलो होतो दुसऱ्या मार्गाने आणि आता जातोय दुसऱ्या मार्गाने. हे असे छोटे छोटे रस्ते आहेत जाताना. मित्रांनो, मी पूर्णपणे झाडीच्या ठिकाणी आलोय आणि मला आता असं वाटतंय की पायात काहीतरी घातलं पाहिजे. मगाशी बूट काढलेला आपण लोकरचा, कारण कधी कुठून जनावर येईल काय सांगू शकत नाही. त्यामुळं सेफ्टी असावी आपली. पूर्णपणे जंगलाच्या ठिकाणी आहे मी, बघू शकताय तुम्ही बघू शकताय मित्रांनो. मी पूर्णपणे गडदाशा झाडेच्या ठिकाणी आहे. पूर्णपणे सगळीकडे झाडे आहेत त्या आणि ही पायवाट. पायात आपल्याला काहीतरी घातलं पाहिजे मित्रांनो, कारण मगाशी आपण लोफरचा बूट काढून आपल्या पिशवीत टाकला होता कारण घसरत होतं. पण आता घातला पाहिजे, कारण ह्या असल्या ठिकाणी कधी कुठून जनावर येईल काय सांगू शकत नाही. त्यामुळं आपल्याला सेफ्टी पाहिजे, त्यामुळं शूज घातला पाहिजे आपल्याला. तर मित्रांनो, ही जागा आपल्याला पार्टी करण्यासाठी एकदम मस्त आहे. जेवणाची पार्टी करण्यासाठी आपल्याला एकदम मस्त आहे. तर ह्या अशा ठिकाणी तुम्ही कधी एकटे गेलाय का? मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि ही तुम्ही बघू शकताय पायवाट. ज्या टायमिंगला मित्रांनो जास्त पाणी असते, जास्त पाऊस पडतो, त्या टायमिंगला ह्या रस्त्यावरून पाणी वाहत असते आणि ते पाणी वाहणारं पाणी बघण्यासारखं असते. आपण आता डायरेक्ट मंदिरापाशी पोचणार आहे. त्या जिथं आपण नारळ वाढवला होता त्या मंदिरापाशी जाऊन आता आपण पोचणार आहे. मित्रांनो, ही पायवाट मला आधी माहीतच नव्हती, कारण मला जर माहीत असती ही पायवाट तर मी ह्या पायवाटेनेच वरती गेलो असतो. आणि ही खूप छान आहे पायवाट. ही झाडं तुम्ही बघू शकताय. आणि ते आपल्याला मंदिर दिसतंय इथून, मंदिराची भिंत दिसते. उन्हाळ्यात माणसं वगैरे जळण्यासाठी इथं येतात, ह्या ठिकाणी येतात. जण भरपूर असे भरपूर प्रमाणात काट्या वगैरे अशा ह्या काट्या बघा.
बऱ्याच ठिकाणी ही अशी छोटी छोटी मुंग्यांनी वारुळ केली ती. फायनली हे बघा छोटंसं केळीचं झाड आहे. या झाडाचा बुंदा आपण नेणार आहे काढून. मित्रांनो, हे बघा ती वाट आणि हे मंदिर. मित्रांनो, आता आपण डोंगरावरून खाली आलोय, मंदिरापाशी आलोय आणि हीच ती वाट ज्या वाटेनं आपण वर आलो होतो. आता कुठेही न थांबता, कारण पावसाचं वातावरण झालंय. मगाशी पाऊस पडला नाही, थोडं थेंब पडलं पण पाऊस पडला नाही. तर आता आपण पाऊस यायच्या आत जाऊया घरी आपल्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून, डोंगर सफर बघून आणि डोंगरावरचा जो झेंडा आहे कडेवरचा, ती डोंगराची कडा बघून तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.